महाराज की जय. बघा आता मी अभ्यास करतो, पण मी ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला मी काय बोलतो ही सगळी भैरवनाथ बुद्धी देतो मला. आणि मी सगळं जीवन आहे ना सिद्ध भैरवनाथ शिवशंकर यांना अर्पण केलेलं आहे. मी जीवनामध्ये खूप कष्ट केलं, डोंगर कोरला, हवाव केली, पण आता मनाला शांती मिळण्याकरता मी त्याचं चिंतन करतो. आणि जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याची शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. रामदास स्वामीचा अभंग आहे. ज्ञानदान, विद्यादान, अन्नदान, जे जे आपल्याला माहिती आहे ना ते दुसऱ्याला शिकवावा. मी आयुर्वेदाची माहिती सांगतो, पण ज्यांना काही लोकांना माहिती आहे ना आयुर्वेदाची ते कोणाला सांगतीच नाही, लपून ठेवतात. बघा ज्ञान हे पाणी ठेवलं का कोंडून ते त्याला काय डबक्यातले किडे पडतात. वारा वाहतो, सूर्य फिरतो, पृथ्वी फिरती, म्हणून ज्ञान हे सांगत राहावा. म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही काय करा, या व्हिडिओला सदस्य व्हा आणि कृपा करून क्लिक करा, म्हणजे मलाही हुरूप राहील आणि तुम्हालाही ज्ञान मिळत राहील. तर आता तुम्हाला मी काय सांगणार आहे, आता ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितली. 12 ज्योतिर्लिंग. आता काय सांगायचो, देवी, या देवीचे किती रूप आहेत? देवी 8 रूप देवी आहेत, पण देवी एकच आहे. या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? आदी महाशक्ती, शक्ती सगळ्यात. आणि शक्तीपासून काय झाला? शिव झाला. शिवापासून विष्णू, विष्णूपासून ब्रह्मा, ब्रह्मानं जग निर्माण केलं आणि आज आपण या पृथ्वीमध्ये वागतो. आणि मग या ज्या 8 देव आहेत आदिशक्ती, तर काय झालं, या दक्ष राजा होता आणि त्या दक्ष राजा त्याला काय त्याची मुलगी आहे ना श्रीमंताला द्यायची होती. आजही प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे, आपली मुलगी गरिबाला नको आहे, श्रीमंताला पाहिजे. पण बघा एक नियम आहे, गरिबाच्या घरी जावा पाहायला आणि श्रीमंताच्या घरी जावा काय खायला. बघा श्रीमंताच्या घरी जर गेलं ना, माझी गाडी, माझा बंगला, माझा अमकं, तो नुसतं दाखवत राहतो पण खर्च करत नाही. आणि गरिबाच्या घरी गेलं ना काही नसतं. विदुराच्या घरी भगवंतानं काय केलं? कन्या खाल्या. ऐका मैमावडीची, बोरे खाय भिलनीची, बोरे खाय भिलनीची. आणि सुदाम्याचे काय केले? सुदाम्याचे काय केल्या? कन्या खाल्या. काय? भगवंतानी. आणि विदुराच्या कन्या खाल्या, सुदामाचे पोहे खाले. तसे भगवंताला गरिबाच्या घरी काय असतं? प्रेम असतं. आणि श्रीमंताच्या घरी प्रेम नसतं. म्हणून त्यांनी त्याला त्या दक्ष राजाला मुलगी कोणाला द्यायची होती? श्रीमंताला. आणि पार्वतीनं कोण नवरा केला? मनामणी. आजही मुली तिच्या मनानं नवरा करतात. आज करतात ते काय नवीन नाही आहे, पूर्वी करीत होते ना आजही करतात. म्हणजे काय बंधन आणाय काय जागा नाही आहे. पूर्वी करत होते मनानं. आणि मग तिला नवरा कोण करायचा? शंकर करायचा होता. शंकर नवरा करायचा होता. आणि मग दक्षिणा सांगितलं त्याला राहा, त्याच्या आईबाबाचं नाव माहीत नाही, त्याला राहायला घर नाही, त्याच्या अंगाला कपडा नाही, तो मसनवाट्यात राहतो, नंदीवर बसवतो, तो दक्षाची माळ घालतो. आणि मग तो काय करायचा? तो विष्णू भक्त होता. आणि तो दक्ष बघा याचा योगेश्वरीचा बाप, तो विष्णू भक्त होता. तो शंकराची भैरवाची निंदा करायचा. आणि मग सतत निंदा करायचा. आणि मग त्याच्या घरी यज्ञ होता. आणि त्या यज्ञामध्ये शंकराला आमंत्रण दिलं नाही. बघा आज कोणताही कार्यक्रम असला ना त्या कार्यक्रम जाण्याकरता आमंत्रण लागतं. त्या बिना आमंत्रण जाऊ नये, अपमान होतो. आणि मग पार्वती म्हणा बुवा आपल्या ते लग्न आहे, माझ्या यज्ञ आहे म्हणा, काय नाही आमंत्रण नाही, बापाला काय मुलीला आमंत्रण लागत. आणि ती गेल्यानंतर त्या दक्ष राजानं त्याचं न शंकराचा बसायला टाकलं नाही, अपमान केला. आणि पार्वतीला खूप राग आला. आणि राग आल्यानंतर पार्वतीनं काय केलं? त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. आणि मग शंकराला कळलं. शंकरानं तिला बगलात घेतलं आणि तो आकाश मार्गाने घेऊन चालला होता. बघा आकाश मार्गाने घेऊन जात असताना आता शंकर काय करील सगळ्या देवांना दाखवायला. मग भगवान विष्णूने काय केलं? ते जे त्याच्या हातात जे प्रेत होतं ना पार्वतीचं, त्याचे तुकडे केले.
त्याचे किती केले? 8 तुकडे केले, 8.5. आणि मग ते तुकडे आकाशमार्गाने जिथं जिथं पडले तिथं या देवीची स्थापना झाली. आणि मग ही जी आपली वणीची देवी आहे ना, ही अर्धपीठ आहे, पूर्ण पीठ नाही. मग माहूरगड, तुळजापूर, वणी असे सगळे किती 8 ठिकाणी देवीचे ठिकाणे. आणि त्या ठिकाणी देवीची आपण शक्ती उपासना. देवी म्हणजे काय? आज जगामध्ये काय पाहिजे? शक्ती असली तर आपण काहीतरी करू शकतो. आज जगामध्ये ज्याचा दंडा त्याचा अंडा. आणि आजचे तरुण आहे ना, शक्तीपासून दुरावले. व्यायाम नको, ब्रह्मचर्य नको, चांगला आहार नको, दही दूध लोणी तूप नको, आज सगळं चायनीज सगळं. आणि आजचा तरुण काय झालेला आहे? 25मध्येच म्हातारा झालेला आहे. बघा, माझं वय आहे ना, आज माझं वय 73 आहे, पण मी स्वतःला तरुण समजतो, म्हातारा नाही समजत. दगडं फोडतो, काम करतो, व्यायाम करतो आणि लोकांनाही सांगतो. तर प्रत्येकाने काय करा? शक्ती उपासना करा, व्यायाम करा, योगासनं करा, दही खा, दूध खा, कष्ट करा, फुकट घेऊ नका. आताच्या जगा लोकांना काय लागतं? फुकट ATM पाहिजे, काम नको, बाबाचा आशीर्वाद पाहिजे आणि बापाचं आयतं धन पाहिजे. तर नचिकेता होता, नचिकेतानं काय सांगितलं? बाबा मला काही नको आहे, हे सगळं दान देऊन टाका. आणि मग त्याला यमाला दान दिलं होतं, यमापाशी गेला होता. आणि मग तसं नचिकेता ग्रंथालय, तसं नचिकेता बना, शिवाजी महाराज बना, संभाजी महाराज बना. आजचा तरुण निबळट झालेला आहे, मनाला मेलेला आहे. मनाला जागृत व्हा. मन आज शरीरानं जिवंत आहे, होतं का नाही, करू का नको. आज प्रत्येकाच्या तरुणामध्ये उत्साह राहिला नाही. आणि जर जगायचं असेल ना, तर आजच्या आपल्या सीमेवरती तरुण आहेत ना, ते तरुण कसे 3 दल आहेत, पायदल, नौकादल, विमानदल, उत्साह आहे त्यांच्यामध्ये काय. आणि आज ते भारत मातेची सेवा करतात. आणि आपण काय करतो? आपण काय कोणाची मोबाईलची सेवा करतो, इंटरनेटची सेवा करतो. आपण काम नको आहे, फुकट पाहिजे, कष्ट नको आहे, आईबापाची सेवा नाही, शेती करायची नाही, फुकट कसं मिळेल. म्हणून शक्ती उपासना करा. शक्तिपीठ आहे, शक्तिपीठाची उपासना करा. आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही कृपा करून मला याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.